स्वच्छ हवा आणि स्वच्छ शहर सर्वेक्षणात राज्यात अमरावती अव्वल असल्याचे मागील काळात निदर्शनास आले, परंतु अमरावती शहरात सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे। याबाबत शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे तक्रारी प्राप्त होत होत्या। त्या अनुषंगाने महानगरपालिका अमरावती येथे खासदार बळवंत वानखडे, डॉक्टर सुनील देशमुख, माजी पालकमंत्री अमरावती जिल्हा बबलू शेखावत, अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, बाळासाहेब भुयार, आयुक्त तथा महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली। अमरावती शहरात महानगरपालिका तसेच घनकचरा कंत्राटदारांच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराच्या प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे, घाणीचे, अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे। कंत्राटदारामार्फत शहरातील अकॅडमिक स्कूल, पठाण चौक, नेहरू मैदान, दसरा मैदान, फ्रेजरपुरा येथील स्मशानभूमी, वडाळी आकाशवाणी येथील मैदान, ऑक्सिजन पार्क हे याचे जिवंत उदाहरण आहे। कचऱ्याचा कंत्राट ज्यांच्याकडे आहे त्यांनी मनमानीपणे शहरात स्वतः छोटे छोटे डम्पिंग यार्ड बनवून शहरातील स्वच्छतेची ऐसी की तैसी केली आहे आणि महानगरपालिका यावर डोळ्यांवर पट्टी बांधून अभय देत आहे। यामुळे शहरातील नागरिकांच्या जीवाशी महानगरपालिका खेळ करत असल्याचे निदर्शनास येत आहे। शहरामध्ये एकूण 5 झोन असून प्रत्येक झोनमध्ये कचऱ्यांवर आपल्या स्थानिक प्रशासनाचे तसेच झोनमधील अधिकाऱ्यांचे, कंत्राटदार आणि सफाई कामगारांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही। राज्यातील इतिहासात पहिल्यांदाच कचऱ्याच्या कंत्राटात मनुष्यबळाची अट शिथिल करण्यात आली आहे आणि यात कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही। सर्व झोनमधील कंत्राटदारांना काम मॅनेज करून देण्यासाठी महानगरपालिकेने हेतुपरस्पर कार्यवाही केली। सदर कंत्राटदारांवर दंडात्मक कार्यवाही करून शहरात स्वच्छता बाधित राहण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश खासदार बळवंत वानखडे यांनी केले। सदर बैठकीस खासदार बळवंत वानखडे, डॉक्टर सुनील देशमुख, बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, बाळासाहेब भुयार, भैया पवार, मुन्ना राठोड, संजय वाघ, विनोद मोदी, पंकज मेश्राम, राजीव भेले, वैभव देशमुख, निलेश कांबळे, आनंद चिंचखेडे, जनार्दन गावंडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महानगरपालिका येथील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।